हाय, हॅलो, मी सिद्धी. माझ्या व्लॉग चॅनल स्वागत आहे. तर आता गणपती झाले, दसरा झाले, आता आले आहे दिवाळी. तर त्या दिवाळीसाठी आता मी ते फराळ करत आहे. तर पहिलाच पदार्थ, फराळमधला पहिलाच पदार्थ मी आता इथे करंजी करत आहे. पण पहिल्या माझ्या करंज्या आहेत ना, त्यात खराब झाल्या. पण बाकीच्या ज्या सगळ्या आलत्या त्या चांगल्या झाल्या, कारण खूप दिवसातनं केल्यामुळे ही दोन करंज्या दिसतायत ना, त्या बिघडल्या माझ्याकडून. पण या बिघडल्या. तर आता मी ते पहिल्यांदाच करंजी करते. तर मी बघत होते मला जमते का नाही, तर आली तशी मी केली. आता करंजी वगैरे सगळं बनवून झालं. आता मम्मी शंकरपाळ्या बनवत आहे. तर आता इथे लाईट गेली, पण त्या लाईटीमध्ये अंधारामध्ये तसेच करत होती, कारण आज सोमवारी दिवाळी, तर आम्ही रविवारी फराळ केला आणि त्यामुळं गडबड होती आणि वेळ पण नव्हता इतका. त्यामुळे आम्ही अंधारातच करून घेतला. आणि काय संध्याकाळी 6 वाजता गेली ती, रात्री 8 वाजता आली. त्यामुळे खूप वेळ गेला असता, म्हणून मम्मीने तसंच टॉर्च मध्ये शंकरपाळ्या वगैरे सगळं करून घेतलं. तर लाईट वगैरे सगळी आली आणि त्या शंकरपाळ्याही बनवून झाल्या. आता चकली बनवत आहे.
आहे. फराळ वगैरे सगळं बनवून झालं आहे. तर आता संध्याकाळची वेळ झाली तर मी ते पणती लावत आहे. तर हा फराळ करण्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर त्या दिवशी होती धनतेरस म्हणजे शनिवारी. तर त्यावेळी मी आता इथे पूजा करत आहे. तर त्या पूजेसाठी जे जे साहित्य लागते ते आता मी इथे काढून घेत आहे. इथे मी हरभऱ्याची डाळ, अख्खे तांदूळ पांढरे घेतलेत, परत धने, हळकुंड आणि जिरे हे सगळे मी पूजेसाठी पूजा करण्यासाठी हे सगळे पदार्थ घेतलेत मी. आणि नवीन झाडू असतो तर तोही नवीन झाडू मी घेतलाय पूजनासाठी. तर आता मी ते पूजा करण्यासाठी पूजा मांडण्यासाठी तर इथे एक असा छोटासा पाट घेतला आहे. तर त्या पाटावर कापड हातरलं तर चालणार तर नाही. तर त्याच्यावर ताट ठेवून मग त्याची पूजा वगैरे करून दिवा अगरबत्ती लावून व झाडूची पूजा वगैरे सगळं करून मी अशा पद्धतीने धनतेरसची पूजा केली.
तर इथे आता इथे लाडू करत आहे मी. तर लाडू ना शेव शेव पाडून मग लाडू करतात. तर इथे मम्मीने शेव पाडलेली आणि तेच मी बारीक करत होती. आणि ते मम्मी शेव पाड प प आई बेसन म्हणजे त्या ह्याच्यामध्ये भरून देत होती आणि मम्मी अशा पद्धतीने शेव पाडून त्याला चांगले हे करून मग माझ्याकडे देत होते आणि मी ते बारीक करत होते आणि ते पाकात टाकून मग त्याचे लाडू अशा प्रकारे बनवत होते. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत खरेदीला आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.